अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण तर आरोपी अयान सोबत ज्या तरुणींचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणातील पीडिता मानसिक धक्क्यात आहेत। आरोपी अयानसोबत व्हिडिओ व्हायरल झालेल्या तरुणी मानसिक धक्क्यात आहेत। तरुणींचे कुटुंबीय देखील मानसिक तणावात आहेत। आरोपीने प्रेमाचा खोटा आव आणून फसवणूक केल्यानं तरुणींना पश्चाताप करण्याची वेळ आली आहे। तर फसवणूक करून शोषण केल्यानं तरुणींना मनस्ताप सहन करावा लागतोय। बदनामीच्या भीतीनं पोलिसात अद्याप एकाही पीडितेनं तक्रार दिलेली नाही। व्हिडिओ परतवाडा शहरात व्हायरल झाल्यानं समाजामध्ये आपली बदनामी झाल्याची कुटुंबियांची भावना आहे। तर त्यामुळे सामाजिक बदनामी होईल या भीतीपोटी तरुणी आणि कुटुंबीय आरोपी अयान विरोधात पोलिसात जात नसल्याचं समोर आलंय। गुन्हा दाखल होऊन 7 दिवस उलटले पण आतापर्यंत एकाही पीडितेनं पोलीस तक्रार दिलेली नाही। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी छगन जाधव। छगन, नक्कीच जर बघितलं तर या अमरावती जिल्ह्यातील परतवाडा प्रकरणामध्ये दर दिवसाला एक नवीन ट्विस्ट समोर येतो आहे आणि आज ज्या पद्धतीने या प्रकरणाची माहिती समोर आलेली आहे, कारण या प्रकरणाची घटना जी आहे सुमोटो अंतर्गत ज्या दिवशी पोलिसांनी कारवाई केली ती 11 एप्रिल होती आणि आज केवळ 7 दिवस उलटले तरी एकही पीडिता समोर येऊन त्यांनी तक्रार दिलेली नाहीये। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर ज्या पद्धतीने त्या तरुणींचे व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल झालेले होते त्यामुळे त्यांची समाजामध्ये बदनामी होऊ लागलेली होती। परिसरामध्ये त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यात आला होता आणि त्याचमुळे कुटुंबियांनी अमरावतीच्या ठिकाणावरून पलायन केल्याची देखील माहिती आहे। तर पीडिता जे आहे त्यांनी अमरावती जिल्हा देखील सोडल्याची माहिती आहे। आपली त्या पद्धतीने बदनामी होत आहे, ही बदनामी थांबावी अशा पद्धतीच्या भावना या पीडितांकडून व्यक्त होताना दिसत आहेत। ज्या पद्धतीने अयाननी त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं त्यांना कदाचित आपली फसवणूक झाली असावी असा देखील पश्चाताप जो आहे तो पीडितांना होतो आणि त्यामुळेच का होईना पोलिसांसमोर या पीडिता यायला तयार नाही आहे। त्या कुठेतरी जिल्हा सोडून बाहेर गेल्याची माहिती देखील आता यावेळी समोर येत आहे। विक्रांत, धन्यवाद छगन दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।